नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतिकांत मोरे. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण जी परीक्षा दिली 8वी शिष्यवृत्तीची, त्यातला पहिला पेपर जो मराठी गणिताचा होता, जो 18 फेब्रुवारी 2024 म्हणजे आज झालेला पेपर 2024चा प्रश्नसंच पहिला जो आहे त्याचे त्या प्रश्नांची उत्तरे म्हणजेच त्याची उत्तरसूची मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा याच्यामधला प्रश्न क्रमांक 26 म्हणजे जिथून गणित सुरू होतं तिथून पुढच्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. आय होप की तुम्ही जे मुलं पाहतायत ते आपल्या मित्रांबरोबर लगेच हा व्हिडिओ त्याची लिंक शेअर करतील. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा स्कोर आजसुद्धा कळून जाणार आहे. ठीक आहे. तर 26वा प्रश्न त्याचा उत्तर आपल्याला पाहता येईल की 26व्या प्रश्नाचं उत्तर होतं 4 क्रमांक. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27वा ह्याचं जर उत्तर तुम्ही काढलं तर उत्तर तुमचं येणार आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2. नंतर वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 28वा. तर अंजू राणीने एका वस्तूचे वजन अशा पद्धतीचा तो प्रश्न होता आणि याच्यात 2 पर्याय आपल्याला निवडायचे होते. तर याचा पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 ही उत्तर असली पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 29 जो होता त्याच्यामध्ये आकृती दिली होती आणि त्या आकृतीचं उत्तर तुम्हाला काढायचं होतं. याचं मी सुद्धा एक याचा अंदाजित उत्तर मांडलेलं आहे. कदाचित ह्याचं उत्तर हे किंवा हे या दोघांपैकी एक असेल. मला जास्त आशा याची आहे, कदाचित हे असेल. म्हणजे हाच असा प्रश्न आहे की ज्याचं उत्तर मी शुअर काढू शकलेलो नाही, पण माझं असं मत आहे की तो 162 किंवा 243 याच्यापैकी असला पाहिजे, कारण हा असणार नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न 30वा प्रश्न जो होता हा प्रश्न सोडवून पाहिला तर ह्याचं उत्तर 1 असं भेटतंय. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ज्या ठिकाणी 1 हाच पर्याय दिलेला आहे. नंतर मंदिराच्या चौरसाकृती संदर्भात एक प्रश्न होता ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 पदरी तारेचं कुंपण अशा पद्धतीचा प्रश्न होता आणि हे ज्यावेळेस प्रश्न सोडवला तर ह्याचं उत्तर तुम्हाला हे शेवटचा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 हे असल्याचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 32वा. सरळ व्याज पद्धतीनं 10,5 दराने 9,700 रुपयांची गुंतवणूक केल्यास बँकेकडून 4 वर्षानंतर जितकी रक्कम परत मिळते तितकीच रक्कम 2.5 वर्षात परत मिळवण्यासाठी व्याजाचा दर किती असावा? तर तो व्याजाचा दर या ठिकाणी तुम्हाला 8 असावा लागणार आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. नंतर प्रश्न 33वा जो होता त्याच्यामध्ये हा प्रश्न सोडवला असता त्याचं उत्तर 4 हे आहे असं लक्षात येतं आहे. म्हणजे 120 हा पर्याय बरोबर असणारा पर्याय आहे. नंतर प्रश्न क्रमांक 34मध्ये त्रिकोणाचा एक प्रश्न होता की एका त्रिकोणाचे सर्व शिरोबिंदू वर्तुळ परिघावर परस्परापासून समान अंतरावर आहेत. त्यांचे वर्तुळ केंद्रापासून प्रत्येकी अंतर 14 सेमी आहे. त्यावरून त्रिकोणाची मध्यगा किती? ठीक आहे. तर इथं मध्यगाच्या गुणधर्मानुसार 2:1 गुणोत्तर जे असते त्यातला हा 14 आहे आणि हा किती असेल 7, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 म्हणजे 21 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक 35वा. ठीक आहे. 35व्या प्रश्नात काय म्हटलं होतं बघा, खालीलपैकी कोणत्या 2 पर्यायातील राशी पूर्ण वर्ग राशी आहेत? ठीक आहे. ह्याचं उत्तर तुम्ही सूत्राच्या ह्याच्यानुसार घेऊ शकता. या ठिकाणी बघा AB आहे आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला AB म्हणजे PQ दिसतंय. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय 4 हे 2 उत्तरं असली पाहिजेत. नंतर प्रश्न क्रमांक 36 होता 3x - 5 या समसंख्येनंतर क्रमाने येणारी 8वी विषम कोणती? तर त्याचं उत्तर 3x + 10 हे उत्तर भेटतं आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37. राघवने एक वस्तू विकताना विक्री किंमत 384 रुपयांनी वाढवली असता 3% तोटा व्हायच्या ऐवजी 5% नफा झाला आहे. तर त्यावरून वस्तूची मूळ किंमत, तर ती वस्तूची मूळ किंमत येते 7,680 रुपये. ठीक आहे. नंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 38 जो होता, काय बघा प्रश्न 38. 2 तुम्हाला त्रिकोण दिलेले आहेत आणि म्हणजे एक पतंगाकृती चौकोन दिलेला आहे आणि सांगितलं की कोणत्या कसोटीनुसार हे 2 त्रिकोण परस्परांशी एकरूप होणार नाहीत. म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं, एकरूप न होणारी कसोटी. लक्षात घ्या, एकरूप कधी होतात? जर जशास तशी आकृती असेल तर. पण कर्णभुजा कसोटी कधी वापरतो आपण? जर समजा संबंधित त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असेल, परंतु या ठिकाणी काटकोन त्रिकोण नाही, त्याच्यामुळे कर्णभुजा कसोटी हा पर्याय या ठिकाणी चुकीचा असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न होता बघा रफिकचा. तर नोटांच्या संदर्भातला प्रश्न होता. हा प्रश्न असा आहे की 28,500 रुपये अमाऊंट आहे. 2,000च्या आणि 500 रुपयाच्या काही नोट आहे. तर त्याच्यामध्ये 500 रुपयाच्या नोटा खालीलपैकी किती असू शकतात? ठीक आहे. जर आपण मोजमाप काढलं तर काय होतं की 25 जर नोटा घेतल्या 500च्या तर अमाऊंट होते 12,500 आणि 2-2 हजाराच्या मग पुढं नोटा बसतात.
जर समजा 23 नोटा पकडल्या तर 11,500 होतं आणि पुढची अमाऊंट आपल्याला 28,500 काढायचे, जे 2-2 हजाराच्या नोटा घेऊन शक्य होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 25 हे उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 40 काय म्हणतोय पहा. प्रश्न 40 असं म्हणतोय की केची किंमत काढा. ठीक आहे. तर के ज्यावेळेस आपण हे गणित सोडवाल तर त्यावेळेस तुम्हाला केची किंमत भेटणार आहे पहा 9, जो पर्याय क्रमांक तुम्हाला दिसतोय 4 आहे. ठीक आहे. नंतर पुढचा प्रश्न क्रमांक 41, 4 भिंती. ठीक आहे. नंतर तुम्हाला उंची त्याची सांगितलेली आहे भिंतीची आणि दर दिलेला आहे. तर याचं उत्तर सोडवल्यानंतर सापडतं पर्याय क्रमांक 3 म्हणजे 33,600. प्रश्न क्रमांक 42 पाहतोय आपण. तोट्याच्या चौपट विक्री रक्कम वगैरे वगैरे आहे. तर या प्रश्नात सुद्धा थोडंसं कन्फ्युजन आहे. माझं असं एक मत आहे की 20 असेल, पण मी कन्फर्म याचं उत्तर तुम्हाला सांगू शकलेलो नाही, त्याबद्दल सॉरी. वळूयात पुढच्या प्रश्न क्रमांक 43 कडं. तर हे जर सोडवलं गणित तर ह्याच्यात त्याचं घनफळ तुम्हाला काढावं लागणार आहे आणि घनफळ काढल्यानंतर 17,248 हा पर्याय तुमचा उत्तर पर्याय असणार आहे. ठीक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 44 जो आहे, प्रत्येकी 500 रुपये किमतीचे शेअर्स असं जर केलं तर 500 नुसार जर तुम्ही शेअर्स घेतले तर जवळपास 45,000 रुपयाचे शेअर्स होतात आणि हे वरचं जे राहतं आहे मला वाटतं 46,000 रुपयाचे समथिंग शेअर्स होतात आणि त्याच्यानुसार मग तुमचं उत्तर येतं. पण तू उत्तर काढल्यानंतर सगळ्यात शेवटी जे उत्तर येतं आहे, जे तुम्हाला सांगणं आहे ते आहे उत्तर 90. ठीक आहे. म्हणजे 90 शेअर्स तिनं खरेदी केलेले आहेत, कारण त्याच्यावर 3% दलाली होऊन ती सगळी रक्कम बसलेली आहे. ठीक आहे. तर 90 शेअर्स असं त्याचं उत्तर येतं आहे. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45, ज्याच्यामध्ये तुम्हाला एका चौरसावर विचारणा केलेली आहे आणि याच्यामध्ये अयोग्य विधान तुम्हाला शोधायचं आहे. तर हे प्रश्न सोडवल्यानंतर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं कन्फर्म असं उत्तर येणार आहे, ज्याच्यामध्ये 90 सेमीने जास्त येत नाही, तर 90 त्या दोघांमध्ये 450 सेंटीमीटर स्क्वेअरचा फरक येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा एकमेव चुकीचा, कारण तुम्हाला अयोग्य पर्याय शोधायला सांगितलेला आहे. पुढचा प्रश्न आय होप की तुम्ही सगळ्यांनी सोडवला असेल, कारण ह्याचं तुम्हाला मेजरमेंट मला वाटतं दिलेलं आहे 55. म्हणजे हे जे हा जो कंस आहे तो 110चा होतो आणि हा अर्धवर्तुळ आहे ना या ठिकाणी, म्हणजे हा 110 तर इकडे किती राहतं 70 आणि ह्या 70 वरून ह्या कोणाचं माप त्याच्या निम्म म्हणजेच किती होतं 35. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. वळूयात पुढच्या प्रश्न क्रमांक 47 कडे. 47 प्रश्नात तुम्हाला काय सांगितलंय की ज्या ठिकाणी विशाल कोन होतो अशी वेळ दर्शवणारे पर्याय कोणते. आता विशाल कोन दर्शवणारे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे आहेत. तसाच पुढचा 48वा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस काढलं तर त्यावेळेस तुमचं 768 उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक ए. नंतर 49वा प्रश्न. हाही प्रश्न तुम्ही बहुतांश वेळा सोडवला असेल. इवन अपूर्णांकाच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला मी सोडवून दिलेले आहेत, ज्याचं उत्तर तुमचं येतं आहे 360, जे एकदम बरोबर उत्तर आहे. नंतर आलेखावर आधारित काही प्रश्न होते. हा आलेख तुम्हाला माहिती असेल, या आलेखावर असणारे प्रश्न. तर त्या प्रश्नातला पहिला प्रश्न असा होता, इयत्ता 8वीतील उपस्थित मुलांपेक्षा उपस्थित मुली शेकडा कितीने जास्त आहेत. तर 20 आणि 22 असं गुणोत्तर येते. मग त्याच्यात तुम्हाला जो फरक येतोय तो कितीचा येतोय तर शेकडा 10% फरक येतो. ठीक आहे. तर मुले व मुली मिळून उपस्थिती पाहिल्यास कोणत्या इयत्तेतील उपस्थिती सर्वात कमी, तर ती येते तो येतोय वर्ग क्रमांक 6वीचा. नंतर तुम्हाला सांगितलंय की 780चे 25% हे 1950चे यम टक्के असतील तर यम बरोबर किती. हा सुद्धा प्रश्न सोडवणं खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे पहा, तर तुम्हाला जसं बोलतोय तसं लिहायचं. म्हणजे 780चे किती 25% बरोबर 1950चे यम टक्के, अशा पद्धतीने 100ला 100 कट करायचं आणि हा जो 1950 आहे तो इकडं भागायला येईल आणि भागल्यानंतर जे उत्तर येईल ते उत्तर तुमचं उरणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 10 हा पर्याय उरतो आणि 10च उत्तर येणार आहे. त्याचा 10वा बसून जातो आणि पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर राहणार आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 लक्षात घ्या. नंतर वळूयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न क्रमांक 53 मध्ये सांगितलं होतं की 2 संख्यांचा लसावी, पण त्या 2 कसल्या संख्या आहेत तर क्रमवार संख्या आहेत. तर लक्षात घ्या त्या संख्या होतात 24 आणि 26 आणि ह्यांचा लसावी जर काढला तर 312 येतो, म्हणजे त्यांची बेरीज 50 येते. म्हणजेच पर्याय क्रमांक तुम्हाला भेटून जातो
चौथा जो 50 या ठिकाणी दिलेला आहे. नंतरचा प्रश्न संख्या रेषेवरती अगदी सोपा प्रश्न आलेला होता. पहा, प्रश्न असा होता, संख्या रेषेवरचं अंतर या ठिकाणी 1 दिलेलं आहे आणि इथं -3/8 दिलं आहे. म्हणजे या ठिकाणी हे 2/8 असलं पाहिजे, हे 1/8 असलं पाहिजे आणि हे काय असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे. म्हणजे 8चा फरक तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. मग तुम्हाला विचारलं होतं की UR वजा QT बरोबर किती. UR वजा QT चं उत्तर येतं RS. ठीक आहे, कारण अंतर RSचं लक्षात घ्या. RSमध्ये किती अंतर आहे, 2चं अंतर आहे आणि ह्यांची जर अंतर काढली तर एकाचं 9/8 येत होतं. ठीक आहे, त्याच्यातून वजा करायचं होतं तुम्हाला 7/8. मग ह्यांचं वजाबाकी जे येते ते 2/8, म्हणजेच 8 पैकी 2 भाग आणि या ठिकाणी 2 भाग दिसत आहेत. म्हणून पर्याय क्रमांक तुमचं उत्तर 1 हे असणार होतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. 5 वर्षापूर्वी आईचं वय वगैरे वगैरे होतं आणि याचं उत्तर येणार होतं 25. ठीक आहे, या ठिकाणी बघा काय करायचं, त्यांच्या वयातला फरक, कारण ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवता ना त्यावेळेस प्रश्नाच्या म्हणजे त्यांच्या वयातला जो फरक आहे ना तो म्हणजे वय त्यांची 30 आणि 55 येतात. म्हणजे वयातला जो फरक आहे तो फरक किती वर्षाचा येतोय, 25 वर्षाचा. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अगदी बरोबर उत्तर असणार आहे. 56वा प्रश्न, हा प्रश्न तुम्ही सोडवू शकाल, इतका सोपा आहे त्यामुळे त्याचं उत्तर डायरेक्टली सांगून टाकेल. कारण हे सोडवायचं होतं A अधिक B कंसाचा वर्ग, त्याचा विस्तार मांडायचा A वर्ग अधिक 2AB अधिक B वर्ग आणि त्याच्या किमती टाकायच्या. म्हणजे याची किंमत माहिती आहे, याची किंमत माहिती आहे, A अधिक B ठेवायचा, याला इकडे घेऊन यायचं आणि उत्तर काढायचं. इतका सोपा प्रश्न होता 56वा, ज्याचं उत्तर 97, पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे होतं. नंतर आहे प्रश्न पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57वा. 2 पर्यायातून अचूक अयोग्य विधानं शोधायची, म्हणजे चुकीची. मग चुकलेली विधानं तुम्हाला पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 ही असल्याचं दिसून येतं. प्रश्न क्रमांक 58वा, अगदी सोपा प्रश्न, अगदी म्हणजे सगळ्यात सोपा म्हटलं तरी चालेल, की याच्यात तुम्हाला काय सांगितलं होतं फक्त की मध्यमान काढा. मग या सगळ्यांची बेरीज तुम्हाला करायची होती आणि किती विषय आहेत, 5. मला वाटतं 200 बेरीज होती. 5नं भागितलं असतं की उत्तर तुमचं 40 मिळणार होतं आणि या ठिकाणी पर्याय तुम्हाला दिसतो 40. म्हणजे कोणता पर्याय आहे पहा, तर पर्याय क्रमांक पहिला, हे पहिला पर्याय त्याचं उत्तर असणार होतं. ठीक आहे, तर लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे 59वा प्रश्न. तुम्हाला इथं समांतर रेषा आणि छेदिका याच्याशी रिलेटेड गणित होतं आणि हे गणित सोडवणं खूप सोपं होतं. म्हणजे ह्या कोणावरून तुम्हाला ह्याचं माप काढा, ह्याच्यावरून ह्याचं, आपण शेजारी काढत चालायचो ना समांतर रेषामध्ये, त्या पद्धतीनं जर काढत गेलात तर तुम्हाला वरती हा जो कोण आहे याचं माप येत होतं 130 आणि दुसरा विचारला होता PEA. ठीक आहे, ज्याचं माप येत होतं 50 आणि ह्या दोघांमधला फरक विचारला होता. म्हणजे फरक जो आहे तो फरक किती आहे लक्षात घ्या, 80चा फरक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार होतं. पुढचा प्रश्न होता 60वा प्रश्न. याच्यामध्ये काय फक्त कॅन्सलेशन करायचं होतं आणि कॅन्सलेशन केल्यानंतर शेवटी जो उत्तराचा पर्याय उरणार होता तो पर्याय म्हणजेच शेवटचा म्हणजे चौथा पर्याय हे तुमचं उत्तर असणार होतं. ठीक आहे, तुम्ही कॅन्सलेशन केल्यानंतर सुद्धा ते सोडवता येईल. पुढचा प्रश्न 61वा प्रश्न आहे बघा. दशादशे 5 दराने 5,000 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज चक्रवाढ व्याज फरक किती, हे काढल्यानंतर तुम्हाला ह्याची अमाऊंट 500 मला वाटतं 12.5 हे तुमचं उत्तर येणार होतं. 512 आणि 500 असं काहीतरी येत होतं. ठीक आहे, तर या ठिकाणी तुमचं उत्तर जे आहे ते 12.5 हे एकदम करेक्ट असणारं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडं. शिया निशा यांच्या वयाच्या सरासरी वगैरे दिलेली होती आणि हे गणित सोडवल्यानंतर तुम्हाला 3 हे उत्तर फायनल भेटणार आहे. म्हणजे 30 वर्ष हे तुम्हाला उत्तर सापडणार आहे. ठीक आहे, नंतर प्रश्न क्रमांक 63 होता. 63मध्ये काय केलं तर पहा, की कामगारांची संख्या म्हणजे पट कशी वाढवली आहे. ठीक आहे, व्यस्त चलनावरचं गणित होतं आणि ह्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 तुम्हाला सापडणार आहे. ठीक आहे, नंतरचा प्रश्न क्रमांक 64 होता. तर त्याच्यामध्ये काय केलं होतं पहा, की तुम्हाला एका वर्तुळात सर्वात मोठी जीवा, जिला आपण व्यास म्हणतो, ती वर्तुळ केंद्रापासून किती जीवेची लांबी 7 दिली, ती म्हणजे त्रिज्या 3.5 झाली आणि त्याच वर्तुळात तिच्यापासून 2.1 अंतरावर असणारी आणि तिला समांतर असणारी जीवा किती लांबीची असेल. तर त्याचं उत्तर म्हणजे पायथागोरसच्या त्रिकुटानुसार आपल्याला 3.5 लक्षात घ्या. त्रिकूट आहे 3.5, नंतर तुम्हाला दुसरं दिलं तर 2.1 आणि तिसरं येणार होतं 2.8. पण 2.8 हे काय झालं, अर्ध्या जीवेची लांबी. पूर्ण जीवेची लांबी येणार आहे 5.6. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार होतं या ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न 65वा. हा सुद्धा प्रश्न अगदी सोपा होता. याचं उत्तर येणार होतं
17, कारण 17मधून जर समजा आपण 5 वजा केलं तर किती राहतं 12, आणि पुन्हा त्याचं वर्गमूळ म्हणजे 6वा घात, आणि 6वा म्हणजेच काय येणार आहे बघा, म्हणजे इथं 4चा 6वा घात येणार होता, आणि पुन्हा काय होणार होतं, ह्याचं आपल्याला कन्वर्जन करायचं होतं, मग ह्याचा वर्ग केला असता तर तो काय झाला असता 16, आणि त्याचा काय घन, म्हणजे या ठिकाणी हे बरोबर, म्हणजे 17 हा पर्याय एकदम करेक्ट बसणारा पर्याय त्या ठिकाणी तुम्हाला सापडणार होता. पुढचा प्रश्न आहे 66वा प्रश्न. हा प्रश्नही अगदी सोपा प्रश्न होता, ज्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी 56 हे असणार आहे. पुढचा प्रश्न जो 67वा प्रश्न आहे, घन असणारे 2 पर्याय निवडा असं म्हटलंय. आता घन लक्षात घ्या, 3 किंवा 3च्या पटीतल्या संख्या दशांश स्थळाच्या पुढं येतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 3 आणि 2 ही उत्तरं असणार होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68. यांच्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती होत होती हे लक्षात घ्या. तर 6/7 ही सर्वात मोठी संख्या होणार होती, आणि सर्वात लहान संख्या जर बघायला गेलं तर पहिली म्हणजे 5/14, आणि यांच्यातला फरक जर काढला तर तो 49/98 म्हणजे 1/2 येणार होता. ठीक आहे, तुम्ही हे सोडून बघू शकताय, उत्तर तुम्हाला सापडून जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 69. अजूनही मुलांना तुम्ही मित्रांबरोबर शेअर केली नसेल लिंक तर शेअर करून घ्या, तुमचेही मित्र त्यांचे मार्क्स बघून घेतील. तर प्रश्न 69 काय होतं बघा, दोन्ही कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात असे चौकोन कोणते कोणते असतात. तर पहिला तर काटकोन चौकोन अजिबात नाही, लक्षात घ्या. चौरस आहे, समभुज चौकोन नक्कीच आहे, आणि पतंग हा सुद्धा आहे. समांतरभुज चौकोन नाही, म्हणजे BC आणि E हे पर्याय करेक्ट होते. BCE पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 70वा प्रश्न काय म्हणतो बघा, प्रतलावर आधारित प्रश्न होता, आणि तुम्हाला याच्यामध्ये 2 योग्य पर्याय निवडायचे होते, जे पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे जे आहेत ते असणार होते. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 71 बघा, 8% सूट जाहीर झाल्यावर स्पंदननं काय केलं, प्रत्येकी 3,700 रुपये किमतीच्या 2 वस्तू, म्हणजे टोटल अमाऊंट किती खर्च केली तर 7,500, आणि त्याच्यावरती त्याला 8%नुसार 600 रुपये सूट मिळाली, म्हणजे त्याला त्या ज्या वस्तू आहेत ते 6,900 रुपयाला मिळाल्या. पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार होतं. प्रश्न क्रमांक 72. तर या प्रश्नावर हा प्रश्न सुद्धा अगदी सोपा होता. याचं तुम्हाला काय करायचं होतं, ह्याची लांबी काढायची होती, ही उंची जी आहे ती काढायची होती, जी 10 येणार होती. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. आणि पुढचा प्रश्न 73वा प्रश्न, हा सुद्धा प्रश्न सोडवल्यानंतर म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार याच्यात करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, 2 समीकरणं भेटतील, त्यांची वजाबाकी करायची, आणि वजाबाकी आणते तुम्हाला 8m-13 हा पर्याय उरणार होता. ठीक आहे, उद्यात पुढच्या आणि शेवटच्या 2 प्रश्नांकडं. समलंब चौकोनाशी आधारित प्रश्न होता, आणि याची परिमिती काढायची होती. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे, आपण प्रश्न असे NMMSमध्ये सुद्धा बघितलेत. हे 8 होतंय, हे 8 होतंय, हे पण 8 होतंय, हे 15 येते पहा, हे 17 येते, आणि हे सुद्धा 15 येते. अशा पद्धतीनं जर उत्तर काढलं तर 1 हे पर्याय तुमचा उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न जो अतिसोपा प्रश्न आलेला होता, याच्यामध्ये तुम्हाला 2.5 वर्षाचं काढायचं होतं. 2.5 वर्षाचं कसं काढायचं असतं हेही तुम्हाला सांगितलं होतं. आय होप की तुम्ही अशाच पद्धतीनं सोडवलं असेल. 10,000चं 1 वर्षाचं 1/10, 110/100, 110/100, आणि अर्ध्या वर्षाचं म्हणून 105/100 यांचं कॅन्सलेशन केल्यानंतर तुम्हाला 2705 म्हणजे टोटल अमाऊंट येणार आहे 12,705, पण आपल्याला फक्त व्याज विचारले म्हणून जे उत्तर असणार आहे 2705 रुपये. ठीक आहे, अशा पद्धतीचे सोपे प्रश्न तसं बघायला गेलं तर या प्रश्नपत्रिकेत आलेले होते. आय होप की हे सगळे प्रश्न तुम्ही चेक कराल, तुमच्या मित्रांबरोबर शेअर कराल, आणि याच्यामध्ये जर एखादा प्रश्न चुकून एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं गेलं असेल मित्रांनो, तर नक्की कमेंटमध्ये टाका, कारण बाकीचे मित्रसुद्धा त्याबरोबरनुसारच त्यांची उत्तरपत्रिका काय करतील, चेक करतील. ठीक आहे, आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या सर्व प्रिय मित्रांबरोबर हा व्हिडिओ जितका जास्त शेअर करता येईल तेवढा शेअर करून मला मदत करा. ठीक आहे, धन्यवाद.